लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। उत्पन्न दाखले न देणाऱ्या तलाट्यावर कारवाई करा, आंदोलन अंकुशचे शिरोळ तहसीलदारांना निवेदन। शिरोळ तालुक्यातील तलाठी संघटनेने काही कारणास्तव उत्पन्न दाखले देण्यास नकार देण्याचा निर्णय घेऊन दाखले देणे बंद केले आहे। शैक्षणिक कामासाठी किंवा दवाखाना या कारणासाठी नागरिकांना दररोज उत्पन्न दाखले लागतात, पण संघटनेच्या निर्णयामुळे स्थानिक तलाठी दाखले देण्यास भीत आहेत। आपण तात्काळ यामध्ये मध्यस्थी करून उत्पन्न दाखले देण्याचे तालुक्यातील सर्व तलाट्यांना आदेश द्यावेत व दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाट्यावर कारवाई करावी, म्हणून आंदोलन अंकुशने शिरोळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। नायब तहसीलदार श्री पिसे यांनी निवेदन स्वीकारले। निवेदनात म्हटले आहे की आज आंदोलन अंकुशच्या माध्यमातून आज तहसीलदार ऑफिसमध्ये येऊन तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे की गेली एक आठवडा झाले या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यामध्ये उत्पन्नाचे दाखले देण्यास देत आहेत, पण आपल्याच फक्त तालुक्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये सर्व तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला हा देण्याचं बंद हे तलाठी लोकांनी केलेलं आहे। या तलाठी अधिकाऱ्यांनी खरं तर या शैक्षणिक कामासाठी या मुलांना किंवा सरकारी दवाखान्यामध्ये ज्या गरजू लाभासाठी जो उत्पन्नाचा दाखला लागतोय ह्यो सुद्धा दाखला देण्यासाठी हे लोक टाळाटाळ करत आहेत। यामुळे बरंच शैक्षणिक मुलांचं नुकसान आणि या सरकारी दवाखान्यामध्ये जे लाभ घेणार आहेत या महिला असू देत सर्व व्यक्ती असू देत यांचं या ठिकाणी नुकसान व्हायलंय आणि हे कुठेतरी थांबावं आणि ह्यातनं कुठं मार्ग काढावा यासाठी आम्ही तहसीलदारांना आता निवेदन दिलेलं आहे की हे लवकरात लवकर आजपासून आम्ही चालू करावं दाखला देण्यासाठी। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, जे तलाठी लोकांनी किंवा मंडल अधिकारी या तालुक्यातले असतील ज्यांना 9:45 ते 6:30 पर्यंत टायमिंग आहे, कामकाजाची वेळ आहे, ह्या कामकाजामध्ये त्यांनी वेळेत हजर राहून आपलं कामकाज पूर्ण करायला पाहिजेत, पण 9:45 वाजता न येता 11 ते 12 वाजता अनेक तलाठी असतील जे मंडल अधिकारी असतील हे आपल्या कार्यालयामध्ये हजर राहतात आणि ह्यामध्ये बऱ्याच लोकांचा या ठिकाणी वेळ वाया जातोय आणि कुठेतरी याला चाप बसावा यासाठी एक इलेक्ट्रॉनिक हजेरी मशीन म्हणून या ठिकाणी तहसीलदारांनी कायमस्वरूपी नेमणूक त्या कार्यालयामध्ये करावी, जेणेकरून हे अधिकारी लोक कायमस्वरूपी या प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये हजर राहतील। आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तलाठी अधिकारी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था या कायद्याने आणि शासनानं सांगितलंय जिथं काम करतोय त्या ठिकाणीच राहायचं, पण बरेच या तालुक्यातील तलाठी अधिकारी असतील हे लोक ज्या गावामध्ये काम करतात तिथं न राहता आपापल्या सोयीनुसार आपापल्या गावात राहतात आणि ह्याचं घर भाडं तेवढं हे स्वतः घेतात। याची चौकशी होऊन जे तलाठी या आपल्या घरात राहतात पण भाडं हे सरकारचं घेतात यांच्याकडं ही किती वर्ष झालं या ठिकाणी असं करतात यांच्याकडं वसुली करावी ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। आणि जर याची पूर्तता आणि या कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला येत्या 2 दिवसात जर नाही चालू केला तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही खरोखर निश्चित प्रकारे आंदोलन अंकुशच्या माध्यमातून करणार आहे। आणि एकाही नागरिकाला आणि सरकारी दवाखान्यात लागणाऱ्या कार्यालयातील सर्व लोकांना जर या ठिकाणी उत्पन्न दाखला नाही मिळाला आणि त्रास झाला याची तक्रार आमच्याकडे जर आली तर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। याची दखल तहसीलदारांनी घ्यावी आणि लवकरात लवकर हे। यावेळी अक्षय पाटील, अमोल गावडे, भूषण गंगावणे, कृष्णा देशमुख हे उपस्थित होते। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।